चला गेलं. ललिताबाई, माझी कोणी सुपारी दिली काय एवढ्या लांब म्हणून मारायची? 6 म्हटले तर ऐका ना, इथं बसू जरा मग जाऊ. हो, जरा भेटायला आलोय ना, ते थांबलेत तिथे. हा चला. बरं व्हायचं हाय आवड बाया दिसते तुम्हाला? हो दिसते. म्हणजे हिला मदत करायला आलो आपण इथं आज. हो. आज म्हणजे होलसेल मध्ये चालू झाली तुमची समाजसेवा. एवढ्या सगळ्यांना मदत केली, आता याला नमस्कार. दीपा मॅडम, हा माणूस मला कसा ओळखतो? बघा आता कसा ओळखता. अभ्याने आम्ही तुमचे सगळे पिक्चर बघितले तुमचे मोबाईलवर, हिट फ्लॉप. बरं ते पिक्चर मरून दे तिकडे. ते तुमचं नारकेचं फाटलं त्याच्यावर हा जमलंय आता. राघवची होणारी बायको आहे ती. राघवची वारी मजा आहे बरं का. म्हणजे 2-2 बायकां गंमत आहे का वारी. Who the hell is he? आम्ही सांगतो आम्ही हेलच आहे. हेल म्हणजे नरक. नरक आहे आम्ही आमच्या दुश्मनांसाठी. आता तुम्ही ठरवा, दोस्त की दुश्मन. तुम्ही थांबता जरा, मी बोलू. बोला. प्रतापराव नरसिंग, मोहिनीचे खरे वडील. ओ, खरे वडील. यांना काय इथे माझ्या जखमेवर मीठ चोळायला आणलंय? कशी होणार आहे मी आरकेची बायको आता? आरकेने मोहिनीला यांच्या सो कॉल्ड मुलीला दिली रिंग. मी स्वतः बघितलंय. कळलंय ना, मांडवली करायला सांगा ना. दीपा, यू नीड टू काम डाऊन. वी नीड टू वर्क टुगेदर. मी ओळखतही नाही या माणसाला. नाही ओळखत तेच बरं आहे तुमच्यासाठी. थांबा. हो मी थांबलोच आहे. ते म्हणलं ओळखत नाही म्हणून म्हणलं. ऐक, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो. हा, मोहिनी आपल्या तिघांचीही शत्रू आहे आणि आपल्या तिघांना एकमेकांना सांभाळून हे काम करायचंय. कळतंय? मालक, एक काम कराल? मला फक्त हुकूम करा तुम्ही. मालक जरा थांब. राघवला आपल्याला ह्या सगळ्यातनं बाहेर काढायचंय. हा ऍक्सिडेंट राघवकडून झालेला नाही हे प्रूव्ह करायचंय. अहो मला आजच कळलं. ऍक्सिडेंट झाला ना त्यावेळेस गाडी तो गरिबांचा सुनील शेट्टी चालित होता. हा कोणाचा? महेंद्र देवकर, गरिबांचा सुनील शेट्टी. एकतर तो गाडी चालवत नव्हता, ऍक्सिडेंटच्या काही मिनिट आधी तो गाडी चालवत होता आणि हे सीसीटीव्ही मध्ये दिसलंय. सीसीटीव्ही एक मिनिट शांत राहा दोघांनी. जरा शांत राहा. बोलते ना मी इथे. बोला. आणि तुम्ही म्हणताय ना ते सीसीटीव्हीचं फुटेज असं डिलीट करून टाकता येत नाही. त्यातले काही सेकंद वापरून आपल्याला राघवला ह्या सगळ्यातनं सोडवायचे आणि त्यासाठी आपण इथे जमलोय. कळतंय? असं मला माहिती. काम झालंय? झालंय. बघूया मग. एक मिनिट, मला अजूनही कळत नाहीये हा माणूस या सगळ्या गोष्टीमध्ये काय इन्व्हॉल्व्ह होतोय. माझ्या लेकीसाठी. हा, एका पोरीने दुसऱ्या पोरीला त्रास दिला ना तर तिला आरडावं लागतं. कार्तिकी. आणि जर ती पोरगी कोणाला आडवी जात असेल ना तर बुकळून मी काढायचं असतं. आम्ही लय जणांना जबान दिली आणि आमची जबान म्हणजे आमचा माज. विषय काम झालंय का बघूया. आय थिंक आय मीन चला. उठ इडियट, फूल. झोपा काय अडतोस? सॉरी मॅडम. सॉरी. काम झालंय का? हळू का बोलतोयस? आपलीच माणसं आहेत. हो झालंय ना मॅडम. टाका मग.
अरे मूर्ख फूल, राघवचा चेहरा दिसतोय यात. मॅडम तुम्हाला नक्की हवंय काय? शेवटचं सांगते, नीट ऐकायचं. ऍक्सिडेंट झालाय हे दाखवायचंय, पण तो राघवनी केलाय हे नाही दाखवायचंय. प्ले कर व्हिडिओ. हा पॉज कर. हा चेहरा दिसतोय, झूम कर. गरिबांचा सुनील शेट्टी येतो झुम कर. हा तोच. बेसिकली हा माणूस गाडी चालवत होता असं दाखवायचंय. या माणसामुळे ऍक्सिडेंट झाला हे आपण दाखवतोय ना. मग होऊ शकतं का? एआयनी होऊ शकतं. या अरे यायला भारी असतं ते. तुला सांगतोय बघ काय करायचं, एकाच थोबाड काढायचं, दुसऱ्याला लावायचं, दुसऱ्याचं काढायचं, तिसऱ्याला लावायचं. लय सोपं असतं. आमच्या राजकारणी आहे. आमच्या राजकारणात कसं असतं, विरोधी पक्षाचा नेता आहे ना, त्याला ट्रोल करण्यासाठी आम्ही असलं AI वापरत असतो. भारी AI. आणि यावेळी मोहिनीच्या बापाला बरबाद करायचं. हा महेंद्र महेंद्र हो मॅडम, आपल्याला AI ने करता येईल. मग कर प्लीज, फास्ट कर बरं. रिप्लेस रेडी आहे मॅडम. दाखव मग. माइंड ब्लोइंग. आता असं वाटतं की महेंद्रच गाडी चालवतोय. परत येतं. हो सर. जादूगर आहेस जादूगर. आम्हाला येतो का? 1 लाख पगार देतो तुला महिन्याला. 1 लाख 2 लाख ती लय पैसे आहेत आपल्याकडे मरणापातीचे. थँक्यू. तुला राहायला बांगला देतो, हवेली. पैशाला कमी नाही, फक्त तू चल. काय बोलिले बाबा. थँक्यू सर. जाऊ. मॅडम कुरिअर. थँक्यू. आई बाबा लवकर या. आई आले. काय झालं बाळा? काय झालं? बोल ना बाळा, काय झालं? काय येते? कोर्टाची नोटीस आली. बापरे, कोर्टाची नोटीस? काय ऍक्सिडेंट संदर्भात आहे का काही? नाही, आईच्या डिवोर्सची तारीख पडले. बाबा आपल्याला सगळ्यांना जावं लागेल. एवढंच ना? काही नाही, तारीख पे तारीख तेच होत राहणार आहे. 3-4 वर्ष तरी जातील. नाही, त्यात लिहिलंय कोर्ट लगेच ऑर्डर काढेल आणि आईचा डिवोर्स फायनल होईल. खरंच? देवाची कृपा म्हणायची. शालिनी, म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का? आता तुझं आणि त्या माणसाचं नातं आणि त्याच्यामुळे तुला झालेला त्रास, हे सगळं संपुष्टात येणार आहे कायमचं. सरप्राइझिंग. अरे म्हणजे इन अ व्हेरी गुड वे. सरप्राइझिंग. हे घ्या. खरंच देवाचे आभार मानायला पाहिजे. अहो, हे परमेश्वर, मी कालच मनाच्या शांतीचं दान मागितलं होतं तुझ्याकडे आणि आज लगेच तू दिलंस सुद्धा. आई, आता सगळं छान होणार आहे. तुला आणि बाबाला लग्न करण्यापासून कोणी थांबू शकणार नाही. तुला कळतंय, फायनली आपलं कुटुंब एकत्र येणार आहे. हे ठेवतो. आता
तुझ्यावर कोणीही चुकीचे आरोप करू शकणार नाही. आणि तो प्रतापराव आपल्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल. बोला कार्तिकी राजे. हॅलो बाबा, तुमच्या आणि सावत्र आईच्या डिवोर्स केसची डेट आली आज कोर्टाकडून. बेस्टम बेस्ट. वा, मग आमची बायको आणि तिचा ते सुनील शेट्टी दोघं तर हवेत उडत असते. चांगले चांगले. काय असतं, पाखरू हवेत उडलं ना तर त्याचे पंख छाटायला मजा जरा जास्तच येते. बाबा इथे काय चाललंय, तुम्ही काय बोलताय? कार्तिकी राजे, मी का तुमच्या बापाला किरकोळ समजता का काय? म्हणजे काय करणार आहात तुम्ही? काय करणार कळेल तुम्हाला सगळं आम्ही काय करणार ते. आता काय, हे सगळेजण मिळून आमच्या विरुद्ध लढण्याची तयारी करत असतात. हातेऱ्याला धार बीर लावून एकदम रेडी. पण तुम्हाला एक सांगू, एकदा का हातपाय छाटले तर हत्यार धरणार तरी कसं? 2 दिवस, 2 दिवसात सगळ्यांचे हातपाय छाटले जाणार. काळजी करू नका. चला येतो. बाबा काय बोलतात कधी कधी. नॉर्मल. तो मुलगा मुकुंद ऑलमोस्ट डेथ बेडवर आहे आणि पोलिसांकडे मोहिनी देवकर यांचं स्टेटमेंटसुद्धा आहे. मुकुंदच्या आईचं स्टेटमेंटसुद्धा आहे की आधी हॉस्पिटलमध्ये तिने तुमचं नाव घेतलं होतं, मग तुमच्याच प्रेशरमुळे त्या गप्पा बसल्या. त्यामुळे ही केस आणखी वीक झाली आहे. तुम्हाला जामीन मिळणं जवळजवळ अशक्य आहे आत्ता तरी. आता आहे. आत्ता आहे अशक्य, पण यापुढे नसेल. वकील साहेब, तुम्ही जरा बाहेर थांबता का? मला राघवशी बोलायचंय एकट्या. ठीक आहे. तुला अजूनही नाही दिसत आहे ना, तुला सोडवण्यासाठी, इथनं बाहेर काढण्यासाठी मी काय काय करते? सोडवण्यासाठी का अडकवण्यासाठी? अडकले मी तुझ्यात राघव. आय कांट लिव्ह विदाउट यू. दंश करणारा साप आज गळ्यात पडतोय. काय कारण काय? विल यू प्लीज लिसन टू मी? यू लिसन टू मी. माझा तुझ्यावर 2 पैशाचाही विश्वास नाही आहे. यू कॅन लिव्ह. जर उद्या मी तुला जेलमधनं बाहेर काढलं तर बसेल ना विश्वास? तू गॉडफादर आहेस का पॅरलल कोर्ट आहे तुझं? यू थिंक आय एम जोकिंग? तुझ्याचमुळे तर सुरुवात झाली आहे सगळ्याची. स्क्रिप्टमध्ये चेंजेस केलेस, मुद्दाम माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास. राग सहन झाला नाही, मी दारू प्यालो आणि हे सगळं घडलं. काय ना, तू कोण आहेस ते मला माहिती आहे. मी आगीत जळत असेल ना आणि तुझ्या हातात पाणी असेल तर ते पाणी पिऊन टाकशील किंवा ओतशील. वाचवणार नाहीस पण मला. आज हे वाचवण्याचं नाटक. राघव, तू ओळखलंच नाहीस रे मला, माझ्या प्रेमाला. एनिवे, बघ, तू परत एकदा विचार कर. हे सगळं एका झटक्यात संपू शकतं. फक्त त्या बदल्यात माझी एक रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट नाही, डील असेल. डील. प्रेम आहे. तुला त्याची किंमत नसली ना तरी माझं प्रेम आहे. मला एक गोष्ट सांगशील?
काय बघितलंस रे नक्की त्या मोहिनीमध्ये? एक साधी मेकअप आर्टिस्ट आहे ती. 2 ऍड्स केल्यात तिने माझ्याबरोबर. 2 ऍड्स करून कोणी सुपरस्टार नाही बनत. आणि काय रे, तू मला ब्लेम करतोयस. तिच्या स्टेटमेंटमुळे आज तू जेलमध्ये आहेस. तिच्यामुळे अरेस्ट झाली तुला. मी काही विसरत नाही आणि विसरूही देत नाही. एनिवे, बोला, काय करावं लागेल मला इथून बाहेर पडण्यासाठी? माझ्याशी लग्न. धोका दिला तर? आत्ता हो म्हटलं आणि बाहेर आल्यानंतर डिनाय केलं तर? कसं असतं ना राघव, चोरांना चोरांचे रस्ते माहिती असतात. या सगळ्याचा विचार मी केलाय. त्यामुळे मी आता कुठलीही रिस्क घेणार नाही. मी ठरवलंय तुझ्याशी एक कॉन्ट्रॅक्ट करणार. मी तुला इथून जेलमधून या सिच्युएशनमधनं बाहेर काढणार आणि त्या बदल्यात पुढच्या 3 दिवसात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. आता तू याला डील समज किंवा काही, माझ्यासाठी तर हे ऑल आउट वॉर आहे. माझं प्रेम मिळवण्यासाठी चालू असलेलं वॉर. सो डील? बोल, करशील माझ्याशी लग्न? करशील माझ्याशी लग्न? करशील माझ्याशी लग्न? तुमच्या या अंगठीपेक्षा भक्कम दागिना आणलाय तुमच्यासाठी. अहो मॅडमनी स्वतः तुमच्या अगेन्स्ट स्टेटमेंट दिली आहे. यू आर अंडर अरेस्ट. ठीक आहे. गेट रेडी फॉर द ब्लास्ट. 3 दिवसात लग्न करेन मी तुझ्याशी. कुठे सही करू सांग? एक मिनिट. यू आर नॉट जोकिंग राईट? जोक करण्यासारखा विषय नाही आहे हा. निदान माझ्यासाठी काय. माझा विश्वास नाही बसत आहे. तू 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 हो म्हणालास. तू लग्नाला हो म्हणालास. मग इथलं CCTV फुटेज मागूया का बॉन्ड पेपरवर लिहून देऊ? नाही नाही, गरज नाही आहे. विश्वास आहे आणि प्रेम सुद्धा. खरं सांगू, जेव्हापासून तू इथे जेलमध्येस ना,
तेव्हापासून एकही रात्र मी झोपले नाहीये. आज आज फायनली मला छान शांत झोप लागेल. आजही कदाचित नाही लागणार. का? मला काहीतरी सांगायचं आहे तुला, अँड दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. यू स्केरिंग मी राघव. स्केरी आहे, कॉम्प्लिकेटेडही आहे, पण काय मला तुझ्यापासून काही लपून ठेवायचं नाही दीपा. तू ऐकलं असशीलच कदाचित, मला अरेस्ट होण्याआधी मी मोहिनीला प्रपोज केलं होतं. राघवशी लग्न करशील? But it's okay. Not a big deal. इट इज अ बिग डील. कारण फक्त प्रपोज नाही केलं मी तिला, रिंग सुद्धा दिली आहे. Okay. Still. Not a big deal. रिंग दिलीस म्हणजे लग्न नाही केलेस. हो, पण रिंग दिली आहे म्हणजे काहीतरी फिलिंग्स असतील ना मला एकमेकांबद्दल. मोहिनीने विश्वासघात केलाय तुझा. तिच्यामुळे आज तू जेलमध्ये आहेस. तिच्यामुळे तुझ्या इमेजला धक्का लागलाय. तू जेलमधून बाहेर आल्यानंतर कुठलाही ब्रँड तुझ्यासोबत कोलॅब करणार नाही तिच्यामुळे. तुझ्या हातातनं फिल्म्स निघून गेलेत राघव तिच्यामुळे. आणि तू इतका डिवाइन तर नक्की नाही आहेस की हे सगळं ज्या व्यक्तीमुळे झालं त्या व्यक्तीला इतक्या सहज माफ करशील. तू तिच्याशी चांगलं वागण्याचं नाटक करतोयस हे माहितीये मला. कशावरून? ते महत्वाचं नाही आहे आता. मुद्दा आहे की तू तिच्याशी प्रॉपर लग्न केलंस तरी आय डोंट केअर. मला तू हवायस. त्यामुळे लग्न दुसरं असू दे किंवा तिसरं, आय डोंट केअर. आणि तसंही माझं कुठे पहिलं लग्न आहे. मला पण तू दुसरा नवरा म्हणूनच हवायस ना. त्यामुळे आता त्या मोहिनीचा विचार डोक्यातनं काढून टाक. जस्ट फ्री युअर माइंड. मी आपल्या लग्नाची तयारी करायची आहे. तुला इथनं सोडवायचं आहे. खूप कम आहे. बाय. बोल. आय डोंट केअर म्हणालीस आता, पण मग आपण लग्न करणार कसं? लग्न पहिलं असू दे किंवा तिसरं, ते पद्धतशीरच होणार. एकदम स्टेप बाय स्टेप. आधी पिवळी साडी, मग हिरवी साडी. आधी चंद्रहार, मग मंगळसूत्र. आधी लग्न आणि नंतर हनीमून. सगळं असं स्टेप बाय स्टेप झालं पाहिजे. थोडक्यात काय, लग्न असं छान लग्नासारखं वाटलं पाहिजे. आज जेलमधनं सोडवेन मी तुला, काहीही झालं तरी. आणि अजून एक गोष्ट, तुझं मोहिनीशी लग्न झालं नाही अजून. त्यामुळे त्या मोहिनीबद्दल एकही शब्द ऐकायची माझी इच्छा नाही आहे. तू सुद्धा तुझ्या मेमरीमधनं तिला कायमचं डिलीट कर. डिलीट.